श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, तर चला पाहूया महाराजांचा तुम्हाला काय संदेश किंवा काय संकेत आहे की तुमचं काय चुकतंय, तुम्ही कुठे चुकताय, कुठे तुमचं चुकतंय. होऊ शकतं की तुम्हाला आता खूप कठीण कठीण प्रसंग येत आहेत. काय येत आहेत, तुम्ही कुठे चुकताय, तुमचं काय चुकतंय, तुम्ही सगळं नीट करायला जातात पण काहीतरी चुकीचं वाटतं किंवा चुकीचं घडतं. ते का असं होतं आपण पाहूया महाराजांचा काय संकेत आहे यावर तुम्हाला. बी पॉझिटिव्ह. द हर्मिट. ओके. पेज ऑफ पेंटिकल, पेज ऑफ कप, टेम्पर. बघा, एकदम सिम्पल वेमध्ये उत्तरं आलेली आहेत. कारण तुम्हाला देवाला घडवायचं आहे, कारण महाराजांना तुम्हाला खूप स्ट्रॉंग करायचं आहे. तुमच्यामध्ये इमॅच्युरिटी आहे, तुमच्यामध्ये थोडासा एक म्हणतात ना कमी आहे, आणि ती कमी म्हणजे तुमचा आत्मविश्वास म्हणू दे, तुमची कोणतेही काम करण्याची क्षमता म्हणू दे, तुमची भावनात्मक दृष्टी म्हणू दे, किंवा तुमची विचारशक्ती म्हणू दे, खूप कमी, खूप लो आहे. म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही कसे आहात माहिती आहे का, घाबरट टाईप आहात असं मला वाटते. आणि महाराजांना इथे तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे संकट आली आहेत, जे पण दुःखाचे वादळ येतात, हे काही जे काही येते ते तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी येते. कारण तुमच्यामधला आहे ना जो बालिशपणा आहे तो दूर व्हावा आणि तुम्ही शहाणे व्हावेत, शहाणे बाळ व्हावेत. तुम्ही द एम्पररच्या भूमिकेत यावं, म्हणून म्हणजे तुम्हाला एक बोलतात ना अद्दल घडावी, तुम्हाला कळावं की काय कसं असतं, तुम्ही तुमची क्षमता वाढावी, तुमच्यामध्ये संयम यावं. तुम्ही एखादं डिसिजन घेतलं तर त्याला पार पाडण्याची तुमच्यामध्ये क्षमता यावी. तुम्ही तयार व्हावं, सगळ्यात आधी तर तयार व्हावं. एखादी गोष्ट पूर्णपणे करण्यासाठी तुम्ही तयार व्हावं. तुमची स्वप्न खूप मोठी आहेत पण तुमचे कर्तृत्व खूप कमी आहेत. म्हणजे त्या स्वप्नांसाठी प्रयत्न किंवा त्या स्वप्नांसाठी पूर्णपणे विचार करणं हे कमी आहे. करता तुम्ही. आता काही लोकांच्या मनात असा विचार आला असेल की मी तर करते किंवा मी तर करतो, खूप काही बघते, खूप काही शिकण्याचा प्रयत्न करते किंवा शिकण्याचा प्रयत्न करतो, मग कसं काय मी करू शकत नाही आहे, का नाही. काय माहिती आहे काय, फक्त विचार करत बसणं आणि फक्त बघत बसणं यांना प्रयत्न म्हणत नाही. त्यासाठी स्वतःला घडवणं याला प्रयत्न म्हणतात. आता सध्या तरी तुम्हाला आहे ना काय करायचं आहे, एकांतात बसायचं आहे. तुम्हाला प्लॅनिंगसुद्धा करायची नाही आहे. तुम्हाला आधी स्वतःला तयार करायचं त्या गोष्टीसाठी. तुमचं आत्मबळ, तुमचं कॉन्फिडन्स आहे ना त्याला स्ट्रॉंग करायचं. तुम्ही करू शकता या गोष्टीसाठी. आधी सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःला बदलण्याची गरज आहे, स्वतःचा स्वभाव बदलण्याची गरज आहे, स्वतःशी प्रेम करण्याची गरज आहे, स्वतःला समजून घेण्याची गरज आहे. एकांतात बसा, मेडिटेशन करा, तुम्हाला नक्कीच अनुभव